मामी मी ITI झाले. काय? हा ITI. वा वा वा, झाली का ITI? बिरलाडी. हा, बरं झालं. ITI झाला, घरी नवीन TV आला, हाता उडवून टाका बाहेर, दादाला सांगते. हा, हे मड टीव्हीचं चालं ना. बघ बघ जरा दणका घाल त्या छत्रीला. धर. हा. केशा लय जाग दिसते. हा. तर आय लव्ह यू. सारखं अंगाची काय करते का? ना तिकडं. म्हणजे येडा पोपाटा. आलं. निवृत्ती तुला बरं वाटेल त्याला वैताखाली ठेव म्हणजे झालं. हा, नंबर घेतलास ना? हा. अरे भाऊ, या अलभ्य लाभ म्हणायचा. तुम्हाला काय वाटलं? आम्हाला काही कळत नाही भाई. तुमच्या मनाविरुद्ध आम्ही देऊळ बांधलं, जाणीव आहे मला. तुम्ही बोलत होता ती सत्याची बाजू होती अण्णा, कळत होतं आम्हाला. पण तुम्ही बी समजावून घ्या अण्णा. वर्षानुवर्ष या गावामध्ये जो आळस भरला होता ना, त्याला दूर करण्यासाठी आम्ही ही डेव्हलपमेंट केली. नाही, हे हसू नका असं. आता नाही म्हणलं तरी गावामध्ये गाडी आली, रस्ता झाला, पाणी आलं. कशामुळं बदल झाला की नाही? आता पोरांची स्वप्न वेगळी आहे, त्यांच्या तारा वेगळ्या. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं म्हणजे थोडं तुझं थोडं माझं करावं लागतंय. भाऊ, मला नाही वाटत माझा मुद्दा तो आहे. नाही, काय म्हणायचं काय अण्णा तुम्हाला? काय मुद्दा आहे तुमचा? भाऊ, अडचण येतील तेव्हा आपण देवाकडनं बळ घ्यावं, उत्साह घ्यावा, हे ठीक. हं. पण नुसतं देव करून त्याचं एका व्यवसायामध्ये रूपांतर करणं आणि नवे प्रश्न निर्माण करणं हे योग्य नाही. आता तुम्ही म्हणता गाडी आली, हे झालं, ते झालं, विकास झाला. पण विकास कशा पद्धतीचा झालाय भाऊ? अहो, सरसकट बेकायदेशीर गोष्टी करताय तुम्ही. एक ना एक दिवस कायदा तुमच्यापर्यंत पोचेल भाऊ. अण्णा, आल्याड आम्ही पल्याड कायदा, मध्ये भक्तांची भली मोठी रांग. आमच्यापर्यंत पोचायचं तर ती वलांडून यावं लागणार. ती वलांडताना भक्तांच्या भावनेला धक्का नाही का लागणार? सगळं कायदेशीर होणार अण्णा. तुम्ही बिनगोर राहा इथं. हो, कसा राहू मी इथं? इथली माणसं बदलली, त्याच्या वृत्ती बदलल्या, इथल्या निसर्गाचा ऱ्हास झालाय. आता इथं कल्लोळ उठलाय नुसता. इथली शांतता हरवली भाऊ. मला मान्य आहे अण्णा, काही नको असलेले बदल झाले. पण उद्याची आव्हानं पेलायची तर याच मार्गाने जावं लागणार. त्याला पर्याय नाही. पुढच्या पिढीचं आयुष्य उभं करणं हे आपल्या पुढचं कर्तव्य होतं का नाही? होतं का नाही? आम्ही शहरं सुधारताना पाहिली. साम कंटिन्यूमध्ये कधी रात्रभर चमकत राहतात आणि इथं लाईनच नाही. आणि त्यासाठी आम्ही 2-4 उरफाटे डाव टाकलं तर कुठे बिघडलं? शहरातल्या लोकांना वाटतं इथं गावात शांतता असावी, गावानं गावासारखंच असावं. त्यानं तिथं खोऱ्यानं पैसा वाढायचा आणि आम्ही इथं शनामुतात राहायचं. कसं चालायचं? नाही चालणार अण्णा. सगळा समतोल राखायला पाहिजे. राहायला बघ शेतीचा. आता त्याच्या मनात असेल तर करू ना शेती. आपण कुठं नाही म्हणलो. आता या गती मिळालेल्या चक्राला थांबवणं तुम्हालाच काय, कोणालाच शक्य नाही. यातून माघारी वाट नाही. जमिनी ओसाड पडतच राहणार. हा तुम्ही घडवलेला विकास आहे ना, हा कितपत टिकून राहील मला शंका वाटते.
शेकडो वर्षांनी उत्खनन करणाऱ्या माणसाला कोणत्या संस्कृतीच्या खुणा इथं सापडतील दत्त जाणे. ना नाही नाही, माझा वैयक्तिक तुमच्यावर राग नाही भाऊ, पण माझ्यावर सुद्धा कौटुंबिक जबाबदारी आहे. माझा मुलगा मला बोलवतोय. नाही नाही, तसं असेल तर 0 मिनिटात जाऊ देणार ना तुम्हाला मी. स्वाभाविकच आहे ना. पण तुम्ही जाणार म्हणल्यानंतर आम्हाला पोरकेपणाची जाणीव होते ना. येत जा ना, तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे आम्हाला, मनापासून सांगतो. आता एवढ्या परीस दत्तगुरू तुम्हाला काय बुद्धी देतील तसं करा. हॅलो, हां महासंग्राम, काय? हां बरं बरं. तिला मीडिया का फिडिया बोलवलं महासंग्रामनं. येऊ का? हो. कोण आहे तुम्ही? व्हायची पाणी प्यायचं होतं. लागले जणू पायाला. हा, ते गोळी लागली ना. काल रात्री तिकडे मागच्या गावात दरोडा घातला. त्या फौजदाराने मायला नीम धरून टाचच फोडली बघ की. कोण कोण आहे तुम्ही? दरोडेखोर आहे हम कौन? इथं कशाला आला मग तू? लपून बसलो. गोळी लागलेली. सोस पडला होता. उन्हाचा कार वाढला. पाणी पाहिजे होतं. बरं झालं बाबा. देव तुझा कल्याण करो. पाणी पाजलंस. मला समजा कळतंय. पाहणी करायला आला होता का नाही? म्हणजे देवळामध्ये दरोडा टाकता येईल. चुकून सुधीक नाही. देवलावर तर कधीच नाही. उलट देवाला नारळ वाढवूनच जातोय जोखमीवर. 4-5 येळेला येऊन गेलो की तुमच्या दत्ताला. लई जागृत देवस्थान आहे. मी सांगावा धाडलाय. येतीनच लोक. तू नाही का? अजून लागते का पाणी?